पक्षाने नेहमीच युवकांना संधी दिलेली आहे। मी माझ्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना मला अतिशय तरुण वयामध्ये तुमच्यासारख्या वयात संधी पक्षाने दिली। काँग्रेस पक्षाने मला खासदार केलं, काँग्रेसने पहिल्यांदा मला आमदार केलं, काँग्रेसने 95 ला पुन्हा मला दुसऱ्यांदा आमदार केलं आणि त्याच्यानंतर 99 ला राष्ट्रवादीची स्थापना झाली। बघता बघता काळ वेळ कुणा करता थांबत नसती। 25 वर्ष झाली, सिल्वर जुबिली वर्ष म्हणून आपण आता साजरा करणार आहोत। आणि हे असताना ह्याच्यामध्ये आपल्याला पुढे कसं जायचं, काय भूमिका आपली असली पाहिजे, त्याच्यामध्ये मी युवकांना इतक्या ठिकाणी साखर कारखाने असतील, खरेदी विक्री संघ असतील, दूध संघ असतील, मार्केट कमिटी असतील, त्याच्यामध्ये बँका असतील, महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, तालुका पंचायत असतील, अनेक ठिकाणी तरुणांना संधी देण्याचं काम आम्ही बहुतेकांनी केलं। कारण नवीन नवीन कार्यकर्ते पण त्या त्या वेळेला शिकले पाहिजे, वडीलधाऱ्यांच्या हाताखाली तेही घडले पाहिजे। मित्रांनो, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागत नाही। 2022 आणि 2024 आलं, 2 वर्ष झाली। फेब्रुवारीला 22 मध्ये निवडणुका व्हायला पाहिजे होत्या, फेब्रुवारी 2024 आहे। तुम्हालाही कदाचित प्रश्न पडत असेल, बाबा यांना मंत्रिपद मिळाली, उपमुख्यमंत्रीपद झालं, एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले, अजित आणि देवेंद्र उपमुख्यमंत्री झाले, बाकीचे मंत्री झाले, आमचं काय? शेवटी कार्यकर्ता देखील वेगवेगळ्या पदाच्या मार्फत लोकांच्या पर्यंत पोहोचू शकतो। त्याचं कर्तृत्व, त्याचं नेतृत्व तो त्या ठिकाणी दाखवू शकतो। आणि त्यामुळं आम्हालाही मनापासून वाटतं, मित्रांनो, मध्ये ज्यावेळेस निवडणुका घेण्याची वेळ आली, दुर्दैवाने त्याच्यामध्ये ओबीसी महिला आणि पुरुषाला प्रतिनिधित्व मिळत नव्हतं। म्हणून आम्ही त्याच्यामध्ये कोर्टामध्ये धाव घेतली। आपल्यातले काही लोक गेले, विरोधी पक्षातले काही लोक गेले, किंवा असं कसं चालेल? तुम्ही सर्वसाधारण महिला पुरुषांना संधी देता, मागासवर्गीय संधी देता, दिलीच पाहिजे, आदिवासींना संधी देता, दिलीच पाहिजे, परंतु ओबीसी पण महत्वाचा घटक आहे, त्यांनाही संधी मिळाली पाहिजे। आणि त्यामुळे अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर चाललेली आहे। आमच्यात तारखा पडतायत, वेगवेगळे चांगले वकील दिलेले। आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवा कार्यकर्त्याला माहिती असलं पाहिजे की ह्यामुळे ते लांबलेलं आहे। आता 2 महिन्यांनी लोकसभेच्या निवडणुका सुरू होतील, कदाचित महिन्यांनीच आचारसंहिता लागेल। त्याही बद्दल महायुतीच्या जे उमेदवार आपण देणार आहोत त्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणण्याच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा युवक कुठे कमी पडता कामा नये। उद्या त्याच्यातनच विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जर एखाद्या तरुणाच्या अंगामध्ये स्पार्क असेल,